नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वत्र मुंबईमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. अर्थात निवडणुकांचा प्रचार झंझावात सध्या टिपेला पोचलाय. उद्याचा दिवस तर फार महत्वाचा आहे, कारण ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर तब्बल 20 वर्षानंतर तोफ एकत्रितपणे धडाडणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे क्षणाक्षणाचं अपडेट देण्याकरता लोकशाही मराठी सुद्धा सज्ज आहे. पण असे ज्येष्ठ शिवसैनिक, असे वरिष्ठ नेते आज आपल्या सोबत चर्चा करणार आहेत, गप्पा मारणार आहेत, ज्यांनी खरं तर ठाकरेंच्या 3 पिढ्यांसोबत एकत्रित काम केलंय. किंबहुना या सगळ्या वाटाघाटीत जेव्हा शिवसेना दुभंगली गेली तेव्हा सुद्धा ज्यांच्याकडे प्रत्येक जण आशेने पाहत होता, काय आता हे बातमी देणार सकारात्मक, या सगळ्याविषयी जो चेहरा आश्वासक होता त्यांच्याशीच आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपण गप्पा मारणार आहोत शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब यांच्यासोबत. नमस्कार सर. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की 3 पिढ्यांसोबत तुम्ही काम केलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे. मला इथूनच खरं तर गप्पांची सुरुवात करायची आहे. कसा आहे हा अनुभव जेव्हा 3 पिढ्यांबरोबर तुम्ही जुळवून घेताय? काय तुमचा अनुभव ऐकायला आवडेल मला. मला माझे सौभाग्य आहे की ठाकरे या आडनावाशी मी 3 पिढ्यात जोडला गेलोय. मी बाळासाहेबांच्या हाताखाली काम केलंय, उद्धव साहेबांच्या हाताखाली काम केलंय, आदित्य साहेबांच्या बरोबर करतोय. आणि 3 जनरेशन मध्ये होणारा बदल आणि माणूस हा नेहमी म्हणजे परिस्थिती बदलत असतं तसं राजकारण बदलत असतं आणि प्रत्येक वेळेला बदल हा स्वीकारावा लागतो. आम्ही सुरुवातीच्या ज्या निवडणुका बघितल्या, मी 1990 पासून किंवा 85 पासून शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून भिंती रंगवाव्या लागायच्या, चुना लावावा लागायचा, भिंती अडवून ठेवाव्या लागायच्या, घरोघर प्रत्येकाच्या जाऊन पत्रकं वाटावी लागायची, असे वेगवेगळे जाहीर सभा व्हायच्या, उमेदवाराला घरी पोचवण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. आता त्याच्यानंतर जसं जसं काळ बदलत गेला, जशी जशी जनरेशन बदलत गेली, तसं तसं प्रचाराची दिशा देखील बदलत गेली. आता आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालाय की तुम्ही उमेदवाराला 1 मिनिटात घरापर्यंत पोहोचवू शकता. त्याचे फायदे देखील असतात, त्याचे तोटे देखील असतात. आणि ह्या सगळ्या बदलत्या काळामध्ये आपण स्वतःला देखील परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. खरंय, निष्ठा कायम ठेवून. फार महत्वाचं बोललात. निष्ठा कायम ठेवून आपण परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. या एका उद्देशाने मी 3 पिढ्यांबरोबर खूप आनंदी, खूप एन्जॉय करणं ज्याला म्हणतात, काम कसं आहे, नुसतं काम करून चालत नाही, कामाचा आनंद देखील लुटावा लागतो. बरोबर. आणि शिवसेना ही मी नेहमी असं समजतो आजही की हे कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये काम करताना, हा काही पक्ष नाहीये, हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये काम करताना माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला, एका सामान्य घरातल्या मुलाला आज महाराष्ट्राच्या मंत्री पदाचा देखील लाभ मिळाला, हे माझं, त्या कुटुंबाचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि इतके वर्ष ह्या लोकांबरोबर काम करताना जो काय मला त्यांचा सहवास मिळाला, त्याबद्दल मी अतिशय ऋणी आहे. आणि मी ह्या परिस्थितीकडे हेच बघतो की ह्याच पक्षामध्ये कशी ताकद आहे की छोट्यात छोट्या माणसाला मोठ्यात मोठ्या पदापर्यंत हा पक्ष पोचवू शकतो. अगदी. आणि हे बाळासाहेबांनी सिद्ध केलं की छोट्या छोट्या माणसाला, मग तो रिक्षावाला असो, पानटपरीवाला असो, गॅरेजवाला असो, केबलवाला असो, रिअल इस्टेट एजंट असो, ही छोटी छोटी काम करणारी माणसं
मुंबईच्या महापौर पदावरती बसली, मुंबईच्या मुख्यमंत्री पदावरती बसली, विरोधी पक्षनेते झाले, लोकसभेचे अध्यक्ष देखील बाळासाहेबांनी करून दाखवले. आणि अशा पक्षामध्ये काम करणं ह्याला भाग्य लागतं. जेव्हा मी इथे आले, तुमचा देवारा बघितला तेव्हा तिथे बाळासाहेबांची तस्वीर लावलेली आहे. त्या देवाऱ्यामध्ये अनिल परब आणि बाळासाहेब ठाकरे हे एक वेगळं नातं आहे. आता बोलताना तुम्ही आठवणी जागवताना सुद्धा तो 89-90चा काळ हा फार वेगळा होता. बाळासाहेब बोलले की फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो मेसेज क्षणात जायचा. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, सोशल मीडिया नव्हतं, काही नव्हतं. पण त्या ताकदीबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. तो झंझावात, ती ताकद आज कशी उपयोगाला येते? जेव्हा ही परिस्थिती सगळी अशी आहे, आता जसं पॅरामीटर्स सगळे बदललेत, राजकारणाचे बदललेत, पक्ष चालवण्याचे बदललेत, निष्ठेचे बदललेत, यावर तर आपण बोलूयाच. पण ते जे बाळकडू आहे त्याच्यावर तुम्ही आज चालताय, त्या पावलावर. बघा, बाळासाहेबांनी निष्ठा किंवा जे काही बाळकडू आम्हाला दिलंय ते आमच्या हयातीत आम्हाला मरेपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे निष्ठा बदलण्याचा काही प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न की त्या प्रत्येक गोष्टीचा वापर पुढच्या जनरेशनमध्ये कसा करायचा, ही ती परिस्थिती ठरवते. आजही अनिल परब स्वतःला बघताना एक बघतो की तो काही नेता नाहीये, तो आजही शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून स्वतःकडे बघतो. वेळ पडली तर मी आजही रस्त्यावर उतरतो, आंदोलनं करतो. कुठल्याही केसेसमध्ये आज मी पुढे असतो, माझ्या नंतर पाठीमागे शिवसैनिक असतात. त्यामुळे मला ही गोष्ट बाळासाहेबांनी शिकवलेली आहे की लढाई असते त्याच्यामध्ये जो लढाईचं नेतृत्व करत असतो त्याने सर्वप्रथम पुढे उभं राहायला पाहिजे. जेव्हा आपला एखादा लीडर कार्यकर्ता उभा राहतो त्यावेळेला पाठीमागच्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं. बरोबर. आणि मी हेच धोरण आजपर्यंत अवलंबलं आहे की कुठलीही लढाई पक्षाची असेल त्याच्यामध्ये कधीही मी पाठीमागून राहिलेलो नाही, मी नेहमी पुढेच राहिलेलो आहे. त्यामुळे असंख्य केसेस झाल्या, असंख्य आंदोलनं झाली. आणि शिवसेना हा म्हणजे आंदोलन हे शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेना उभीच राहिली संघर्षात ना. बरोबर. त्याच्यामुळे माझं जीवन देखील संघर्षमय झालं. आणि हा संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत आम्ही करतच राहणार. तुम्ही आता उल्लेख केला की माझंही जीवन संघर्षमय झालं. जेव्हा शिवसेना दुभंगली गेली त्या काळात ईडीच्या केसेस तुम्ही झेललात, रोज होणारी पत्रकार परिषद, होणाऱ्या कोर्ट कचेऱ्या, या सगळ्यातून, या सगळ्या प्रोसेसमधून जाताना चर्चा सुद्धा झाली अनिल परब ठाकरेंच्या शिवसेनेत राहतील की काय करतील. त्यावेळी मात्र अनिल परबांनी ठामपणे निष्ठेला स्वीकारलं. कसा होता तो सगळा काळ? बघा, सगळं हे तुम्ही एपिसोड जर एकंदर बघितला ते दबावाचं राजकारण होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते एक तर मोडून काढायचे किंवा आपल्या गटात घ्यायचे. हेच कारस्थान होतं. मला एक गोष्ट माहीत होती की मी काही चूक केलेली नाही. मी असं कुठलंही काम केलेलं नाही की ज्याच्यासाठी मला मान खाली घालून राहावं लागेल. कारण माणूस कोणालाही फसवू शकतो, स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून मी या सगळ्या केसेस, मला ज्या ज्या वेळेला ईडीने बोलवलं त्या त्या वेळेला मी गेलो, मला अटकेच्या धमक्या दिल्या गेल्या, मला सगळ्या प्रकारचा दबाव माझ्यावरती लावला गेला. पण मी त्याची काळजी कधी केली नाही. कारण मला माझ्या घरात जसं तुम्ही म्हटलं बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या फोटोचा आशीर्वाद घेऊन मी दररोज घराच्या बाहेर निघतो. आणि मला बाळासाहेबांकडे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं एक वाक्य होतं की जे पण संकट येईल त्याला सामोरं जावं लागतं. संकटाकडे पाठ फिरवून चालत नाही, संकटाला अंगावरच घ्यावं लागतं आणि त्याला दूर करावं लागतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या संकटांमधून मला 100% खात्री होती की मी बाहेर पडीन. ठीक आहे, तो फेज असतो एक, ज्या फेजमध्ये तुम्हाला स्वतःला त्रास होतो, तुमच्या घरच्यांना त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. पण तुम्ही जेव्हा एखादं कुठलीही वस्तू स्वीकारता किंवा एखादं प्रोफेशन स्वीकारता किंवा एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारता तेव्हा चांगल्या आणि वाईटाचे दोघांचे हकदार तुम्ही असता. खरंय. ज्या वेळेला तुम्ही मंत्रीपद स्वीकारलं, तुमचा सत्कार होतो,
तसंच तुम्हाला उद्या आंदोलनासाठी जेलमध्ये जावं लागलं किंवा पक्षासाठी जेलमध्ये जावं लागलं तर तुम्ही कुरकुर करता कामा नये. कारण तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात किंवा तुम्ही जे आता स्वीकारलेले आहेत त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत, चांगल्या देखील आहेत वाईट देखील आहेत, सगळ्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. परंतु आजकाल लोकांची मनस्थिती तशी नाहीये. लोकांना फक्त चांगलं हवंय, फक्त चांगलं मिळू शकत नाही. ज्यावेळेला तुम्हाला संकटांना पण सामोरं जायची तयारी असेल तर सगळं कुठल्याही क्षेत्रात, हे काही मी फक्त राजकारणातच नाही म्हणत नाहीये, जर तुम्ही कुठला व्यवसाय केला तर व्यवसायामध्ये जसे तुम्ही प्रॉफिटचे हकदार आहात तसे नुकसानीचे पण कधी कधी हकदार होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात चांगलीच होते असं काही नसतं. त्यामुळे मला असं, मी या सगळ्या गोष्टी, माझ्यावरती झालेले संस्कार असतील, मला जे काही शिकवलं गेलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला झेलल्या आणि त्याच्यातनं सही सलामत आजही बाहेर आहे. तेव्हा घरच्यांनी कधी सांगितलं सोडून द्या हे सगळं? आणि नाही, सुदैवाने माझ्या घरच्यांना माझ्यावरती इतका विश्वास आहे की त्यांना एक गोष्ट माहिती आहे, मी चुकीचं काय करणार नाही. आणि घरचे माझ्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले की आपण जर काही चुकीचं केलेलं नाही तर आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही आणि कोणासमोर गुडघे टेकून उभं राहावं बरोबर, ही आमच्या घरच्यांची नीती नाही. आम्ही लढणारे लोक आहोत आणि माझ्यावर जे काय आईवडिलांनी संस्कार केलेत ते संघर्षाचेच केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कधी हा विचार केला नाही की माझ्या घरच्यांनी देखील मला कधी असं सांगितलं नाही की हे सोडून द्या किंवा तुम्ही सरेंडर व्हा. माझ्या घरच्यांनी पूर्णपणे माझं घर माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती, आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहेच, पूर्ण ठाकरे कुटुंबीय माझ्या मागे होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सहजपणे झेलू शकलो. आता तर ठाकरे कुटुंबियांची डबल पॉवर ही मुंबईत पाहायला मिळतीये. सध्या ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उद्या मात्र जी शिवतीर्थावर सभा होणार आहे त्या सभेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. आतापासूनच या सभेची चर्चा सुरू झालेली आहे. सत्ताधारी याविषयी जोरदार वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतंच आता नितेश राणेंनी असं विधान केलंय की निवडणूक ही कोणत्या पातळीवर आली आहे. आपण म्हणूया की नितेश राणे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का, ही आता शंका येते. काय म्हणजे वाईट वाटतं की अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये इतक्या खालच्या दर्जाला जाणं हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का. नितेश राणेच्या बद्दल मी बोलूच इच्छित नाही कारण ते बोलण्याच्या पलीकडचं आहे. परंतु भारतीय जनता पक्ष ज्या वेळेला असं म्हणतो की आम्ही द पार्टी विथ डिफरन्स किंवा आम्ही फार सोज्वळ आहोत, एखाद्याच्या बद्दल असं बोलणं, उद्या जर आम्ही एखाद्याच्या बद्दल असं बोललो तर भारतीय जनता पक्षाला किती वाईट वाटेल. कसं आहे, कोणाच्याही कॅरेक्टरबद्दल किंवा कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीबद्दल किंवा कोणाच्याही बद्दल असे घाणेरडे विचार मांडणं हे राजकीय संस्कृतीत बसत नाही. उद्या त्यांना जर असा कोणी प्रश्न विचारला तर की तुमचा बाप खरोखर नारायण राणेचा आहे का, तर किती वाईट वाटेल त्यांना. असे प्रश्न कोणी कोणाला विचारू नये. राजकारणात हे शोभत नाही. परंतु एक तर त्यांचा बोलवता धनी कोणतरी असावा किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांची भूमिका याच्या बाबतीत स्पष्ट करावी की होय हे प्रश्न विचारतोय ते बरोबर आहे. परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची ही भूमिका, त्याच्या बाबतीतली जो जी काही वक्तव्य करतोय ही भारतीय जनता पक्षाची वक्तव्य आहेत की नितेश राणेची वक्तव्य आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही होतात, चर्चेत होतात, जागा वाटपादरम्यान चर्चेदरम्यान तुमची महत्वाची भूमिका होती. जो आरोप आता संतोष धुरींकडून केला जातोय, काही मनसैनिक नाराज आहेत, पक्षाला रामराम केला जातोय, ठाकरेंच्या पक्षात काही चलबिचल आहे, अशी ही चर्चा आहे. काय वाटतं, जेव्हा या सगळ्या चर्चा होत होत्या, जागा वाटपाची चर्चा होत होती, तेव्हा नेमकं काय काय घडत होतं? असं ज्या वेळेला युती पहिल्यांदा होते त्यावेळेला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की ह्या वॉर्डात मी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला या वॉर्डातनं नगरसेवक बनण्याचा मला अधिकार आहे आणि त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. परंतु युतीच्या दरम्यान जे काही निकष असतात
की निवडून येण्याची क्षमता, पाठीमागचा रेकॉर्ड, या सगळ्या निकषांमध्ये काही वॉर्ड एका पक्षाकडे राहतात, काही वॉर्ड दुसऱ्या पक्षाकडे राहतात. आता ह्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे काही वॉर्ड राहिले, काही वॉर्ड बीजेपीकडे मनसेकडे गेले. हे बीजेपीच्या बाबतीत पण त्यावेळेला झालं होतं. आणि मग अशा वेळेला काही वॉर्ड सुटतात, त्यावेळेला तिकडचा कार्यकर्ता नाराज होतो. हे दोन्हीकडनं होतं, हे काही एकीकडनं होत नाही. आता आमचे काही वॉर्ड्स मनसेकडे गेले असेल, तिकडचा माझा कार्यकर्ता नाराज झाला असेल. परंतु ज्या वेळेला तुम्ही लार्जर स्केलमध्ये, ज्या वेळेला परसेप्शनची लढाई जेव्हा लढता आणि तुम्ही युती कशासाठी करता, की दोघांनी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीला सामोरं जावं. बरोबर. आणि मराठी माणसासाठी जर ह्या दोन भावांनी युती केलेली असेल, मराठी माणसाची इच्छा म्हणून जर ठाकरे बंधूंनी एकत्र केलेली असेल, तर त्याच्यामध्ये ह्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतच राहतात. काही वड त्यांचे सुटले, काही आमचे सुटले, आमच्याकडे काही कार्यकर्ते नाराज झाले, त्यांच्याकडे काही कार्यकर्ते नाराज झाले. आता हे नेत्यांचं काम आहे त्यांना समजवणं. काही वेळेला समजतात, काही वेळेला समजत नाही. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा युतीमध्ये हे सेटल होताना होतं. जसं आमचं 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर जेव्हा झालं, त्यावेळेला आमचे पण काही चांगले वॉर्ड्स गेले, भारतीय जनता पक्षाचे काही चांगले वॉर्ड्स गेले. त्यामुळे त्यावेळेला देखील तिकडे तशी परिस्थिती झाली होती. आणि ह्याच्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. पहिल्यांदा युती होते त्यावेळेला हे सेटल होईपर्यंत हा त्रास दोन्ही पक्षांना आहे. म्हणजे मनसे जितकी 2 पावलं मागे आली तितकीच ठाकरेंची सेना. साहजिक आहे. आता समजा त्यांच्या ज्या काही 50 जागा आम्ही दिल्या असतील, 50-55 जागा दिल्या असतील, त्या 50-55 जागात आमचे पण कार्यकर्ते होतेच की ना. पण तिकडचे निकष बघितले गेले. आता काही वेळेला तिकडच्या माझ्या कार्यकर्त्याला असं वाटलं असं की तुम्ही का दिला वॉर्ड, मी इतके वर्ष इकडे काम करतोय, माझा हक्क आहे या वॉर्डावरती. आता हे साहजिक त्या कार्यकर्त्याची काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही देवाणघेवाणीमध्ये काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी सोडाव्या लागतात. पण ही कन्फ्युजनची युती असं म्हणतात सत्ताधारी. बघ, आता सत्ताधाऱ्यांना काही ना काहीतरी तर बोलायलाच पाहिजे. विरोधकांना जसं आम्ही त्यांच्यावरती बोट ठेवतो, या लढाईमध्ये जर असं तर होत नाही ना की मी एक ठोसा मारला तर समोरचा माणूस काहीच करणार नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने या राजकीय ठोसे मारतच असतो. त्याच्यामुळे या दोन भावांच्या बद्दलची असलेली भीती, त्याला काहीतरी तर उत्तर द्यायला पाहिजे. भीतीतून ही वक्तव्य होत आहे. माझं तेच म्हणणं आहे, दोन भावांची झालेली युती ही भीती आहे विरोधी पक्षाला. पण ते म्हणतात हा भीती संगम आहे, प्रीती संगम नाही. हा भीती संगम आहे का प्रीती संगम आहे? माझं मत असं आहे की भारतीय जनता पक्ष स्वतःला देशातला किंबहुना जगातला सगळ्यात मोठा पक्ष समजतो. त्या पक्षाचं हे पण म्हणणं आहे की आता शिवसेना संपली आहे, शिवसेना राहिलेलीच नाही. मग आम्ही संपलेले आहोत, आम्ही राहिलेले नाही आहोत. पण दररोज आमचं नाव घेतल्याशिवाय, दररोज आमच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस गाडी पुढे जात नाही. ठाकरे या नावाशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण चालत नाही हे त्यांना देखील माहिती आहे. अच्छा. आणि म्हणून त्यांना ठाकरे हे आडनावच पुसून काढायचंय. कुठल्याही परिस्थितीत ठाकरे आडनाव महाराष्ट्रात राहता कामा नये. जसं काल त्यांनी विलासरावांच्या बद्दल वक्तव्य केलं, लातूरमध्ये, ही त्यांची मानसिकता आहे. तुम्ही नीट विचार करा की त्यांना ही जी महाराष्ट्रात एस्टॅब्लिश झालेली नावं आहेत ही पुसून काढायची आहेत. जसं चव्हाणांनी विलासरावांच्या बद्दल बोलले, विलासरावांचं नाव ते असं पुसू शकतात? जसं त्यांना ठाकरे आडनावच पुसून काढायचंय. तुम्ही बघा, बाळासाहेबांचा फोटो लावल्याशिवाय महाराष्ट्रात एकतरी निवडणूक ते लढवू शकतात? एवढा मोठा देशातला नाही जगातला मोठा पक्ष आहे ना, त्यांना कशाला लागतात बाळासाहेब? जर त्यांच्यामध्ये एवढी हिंमत होती, बघा शिंदे गट हा काय स्वतः आमच्याशी लढत नाहीये, हे भाजपच्या ताकदीवरती आमच्याशी लढत आहेत. आणि जर त्यांची स्वतःची ताकद आहे तर कशाला असे दुसरे लोक घेऊन आमच्याशी लढायचं? भाजपने स्वतः आमच्याशी लढायला पाहिजे. परंतु आजही त्यांना आमच्यामध्ये फूट टाकल्याशिवाय, आमची लोक फोडल्याशिवाय स्वतःच्या जीवावर ते आमच्याशी लढत नाहीयेत. ते आमचेच लोक घेऊन आमच्याशी लढत आहेत. एवढा मोठा पक्ष, जगातला मोठा पक्ष, मिसकॉलवरचा पक्ष, मिसकॉलवरती जगात जास्तीत जास्त मेंबरशिप झालेली आहे.
त्या मिस कॉलवरच्या मेंबरशिपचा जगातला असलेला मोठा पक्ष महाराष्ट्रात आमच्याशी लढण्यासाठी आमच्याच नेत्याचा वापर अजून तुम्ही आमच्याशी मानता ते लढतोय. आपले नेते आहेत. बाळासाहेब कोणाचे नेते आहेत? शिंदेचा तुम्ही मी उल्लेख बाळासाहेबांचं केला. म्हणतोय. आमचे नेते म्हणजे कोण? बाळासाहेब शिंदे आमचा नेता नाहीये. बाळासाहेबांचं नाव घेऊन हिंमत आहे बाळासाहेबांचं नाव घेऊ नका आणि लढा बरोबर. आमच्याशी. आमचं चिन्ह चोरून शिंदेना दिलं, आमचंच नाव चोरून शिंदेना दिलं. साध्या शेंबड्या मुलाला देखील कळतो शिवसेना कोणाची आहे. परंतु निवडणूक आयोग यांच्या खिशात आहे. आज कोर्टात आमच्या केसचे निकाल लागत नाहीयेत. बरोबर. या सगळ्याला तुम्ही काय म्हणाल? ही हुकुमशाही नाही तर काय? आणि ह्या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उचलतो. म्हणून आम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं डावपेच चालू आहेत. खूप मोठा आरोप परबजी तुम्ही या ठिकाणी केलाय की ठाकरे कुटुंब किंबहुना ठाकरे हे नावच पुसून टाकायचं आहे सत्ताधाऱ्यांना आणि याकरता हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. करप्शन युती असा थेट आरोप केला गेला. फडणवीसांनी त्याचा उल्लेख केला गेला. त्यांचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोडचं श्रेय लाटलं जात आहे, मेट्रोचं श्रेय हे लाटलं जात आहे. कोविड कामामध्ये कोविड काळात भ्रष्टाचार केला गेला, काम काही झालं नाही, घरी बसून काम केलं गेलं, असे अनेक आरोप सत्ताधाऱ्यांकडून आज केले जात असताना अशीही एकीकडे चर्चा आहे ठाकरे बंधूंकडून किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून कामासंदर्भात डंका अधिकपणे का वाजवला जात नाहीये. मी तर ह्याची सगळ्याची उत्तरं आपल्याला देऊ शकतो. किंबहुना व्यासपीठावर एका व्यासपीठावर आम्हाला दोघांनाही उभे करा, हं, तिथे पण उत्तरं देऊ शकतो. कोस्टल रोड हा शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची संकल्पना. हं, हा कोणी बांधला? महानगरपालिकेने बांधला. बरोबर. महानगरपालिकेचा निधी वापरून बांधला. टोल फ्री कोस्टल रोड हं, ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची संकल्पना. यांचं नशीब खूप चांगलं आहे. हे उद्घाटनाच्या वेळेला बरोबर सत्तेत असतात. मला सांगा, मेट्रो कोणाच्या काळात सुरू झाली हो? काँग्रेसच्या काळात सुरू झाली. हं, हा नवीन T2 एअरपोर्ट कोणाच्या काळात झाला? काँग्रेसच्या काळात झाला. काँग्रेसला त्याचं श्रेय घेता आलं नाही. हे श्रेय बरोबर घेतात. हं, कोविडच्या काळामध्ये मुंबई मॉडेल जे जगभरात प्रसिद्ध झालं, बरोबर. ज्याची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली, ज्याची जगाने. न्यूयॉर्क टाइम्सने दखल घेतली, ज्याची वेगवेगळ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती WHO ने त्याची उल्लेख दखल केला. घेतली. आता त्याच्या बाबतीत लोकांच्या मनात सहानुभूती तयार होईल म्हणून मग भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांचं केलेलं कामच मारून टाकायचं. भारतीय जनता पक्षाकडे ही नीती खूप चांगली आहे की बदनामी करण्याची, हं, हं, नाव खराब करण्याची तंत्रज्ञान त्यांना चांगला अवगत आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेलं कोविडमधलं काम असेल, त्यांनी मुंबईमध्ये हे नाही बघितलं कोण कुठल्या जातीचा आहे. माझा मुंबईचा माणूस वाचला पाहिजे, हं, हं, महाराष्ट्रातला माणूस वाचला पाहिजे. आम्ही फील्ड हॉस्पिटल बनवलं. जगामध्ये 2 नंबरचं फील्ड हॉस्पिटल बनलं. चायनानंतर हे मुंबईत बनलं. याचं कोण कौतुक करणार? तिथे गुजरातमध्ये चिता ज्या पद्धतीने जळत होत्या, हं, हं, उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह पाण्यात सोडले जात होते. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नव्हती. बरोबर. बाहेरच्या राज्यातनं लोक महाराष्ट्रात येत होती. हं, पहिल्या लाटेमध्ये लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेली, पण दुसऱ्या लाटेत बाहेर लोक आतमध्ये आली. का? तर मुंबईत चांगली सुखसोयी मिळतायत, औषधोपचार होतोय, आम्ही कुठलेही आकडे लपवले नाहीत. हं, हं, भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं, आज तुम्ही मला सांगा, बजेट मुंबईचं आम्हाला चांगलं कळतं. आज मुंबईच्या बजेटमध्ये डेव्हलपमेंटवरती साधारण किती खर्च व्हायला पाहिजे त्याचा एक आकडा असतो. हं, हं, आमच्या हिशोबाने 17-18 हजार कोटीचा तो आकडा असेल. 3 लाख कोटीची 3.5 लाख कोटीची कामं ज्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. तोच आकडा घेऊन त्यांचं असं म्हणणं आहे तितकाच कसा? भ्रष्टाचार झालाय. तेच म्हणतो ना, हे मी आत्ताच सांगतोय. हं, हं, ह्या काळामध्ये दिलेली कामं, हं, हं, 3.5 लाख कोटीची कामं दिली. होऊ शकतात पैसे नसतील तर. लोकांच्या तोंडाला फक्त ऍडव्हान्सेस द्यायचे, ऍडव्हान्समधनं पैसे काढायचे
आणि तिकडच्या लोकांना ही खरेदी विक्री जी काही चाललेली आहे, हा खरेदी विक्री महासंघ आहे, हा नगरसेवकांना विकत घेतोय, हा आमदारांना विकत घेतोय. म्हणूनच ती गोष्ट लोकप्रिय झाली. 50 खोके एकदम ओके. नगरसेवकांना देखून पैसे देऊन फोडलं गेलंय. आता राहिला प्रश्न, ते जे म्हणतायत की आम्ही फार मोठा भ्रष्टाचार केला, 25 वर्षात मुंबई आम्ही लुटली. मला सांगा की 25 वर्ष हे आमच्याच बरोबर होते, आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते, सगळी पदं उपभोगली. उपमहापौर यांचा असायचा, यांचा इम्प्रुव्हमेंटचा चेअरमॅन यांचा असायचा, सगळ्या कमिट्यावर यांची माणसं आमच्या बरोबर होती, सगळे प्रस्ताव पास करायला हे लोकच आमच्या बरोबर होते. मग आम्ही जर एवढे वाईट होतो तो 2017 पर्यंत आमच्या बरोबर बसले. 17 ते 22 हा 5च वर्षाचा कालावधी हे आमच्या बरोबर नव्हते. बरोबर. यांना काय अधिकार आहे आमच्यावरती बोलायचा? 2च गोष्टी एक बोलू शकतात. एक तर आम्ही जो काय भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये हे आमचे पार्टनर होते, किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नाही म्हणून हे आमच्या बरोबर होते, म्हणूनच तर गप्प होते ना. या 2च गोष्टी असू शकतात, तिसरी गोष्ट असू शकत नाही. आणि राहिला आता 22 ते 26 हा कालावधी. या कालावधीमध्ये प्रशासनाने काय काय केलं याची जंत्रे देखील वाचवा. सुप्रीम कोर्टाने टेंडर कॅन्सल केली. 3,000 कोटीची टेंडर राज्य शासनाने अभाव काढली मेगा इंजिनिअरिंगचं. ते 3,000 कोटीची टेंडर रद्द करायला लावली, कमी करायला लावली. जर सुप्रीम कोर्ट यांच्यावरती अशा प्रकारचे आदेश देते याचा अर्थ काय होतो? आणि आमचं आजही म्हणणं आहे की या भ्रष्टाचाराचे आरोप करणं सोपं आहे. मग तुम्ही आमच्या बरोबर इतके वर्ष का राहिलात? तुम्हाला देखील पार्टनरशिप मिळाली असेल किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नसेल. जे कोण सांगतायत की गेल्या इतक्या वर्षात 3 लाख कोटी रुपये या लोकांनी खाल्ले, मग तुमची तोंड त्यावेळेला बंद का होती? तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली, तुम्ही सांगायला पाहिजे होतं, आम्ही तुमच्यावर बसणार नाही, तुम्ही चुकीचं काम करताय. तेव्हा का नाही बोलले? हे आता लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची, लोकांना वेगळ्या वातावरणात घेऊन जायचं, आरोप करायचे आणि नाव खराब करायचं, एवढंच काम चाललेलं आहे. आता निष्ठा आणि पैसा या द्वंद्वात ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. इथं जसं तुम्ही आता उल्लेख केलात की खरेदी विक्रीचा महासंघ झालेला आहे, इथं आता निष्ठेला कुठं वाव मिळतानाच दिसत नाहीये. आज या पक्षात बसून स्टेटमेंट केली जातात, रात्रीच्या रात्री पक्ष बदलला जातो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात. सर्वसामान्य मतदार हा सध्या फार कन्फ्युज्ड आहे. बघा, हे सगळं राजकारण याचा बघितल्यावर. मतदारांनी विचार करायला पाहिजे. राजकारण हे समाजसेवेचं साधन आहे, असलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण आपण असं समजतो. हा काय कॉर्पोरेट बिझनेस नाही की आज इकडे चांगलं पॅकेज मिळालं म्हणून इकडे गेलं, उद्या दुसरं पॅकेज मिळालं म्हणून दुसरं केलं. जर उद्या त्याची बेसिक डेफिनेशनच बदलणार असतील तर मतदारांनी विचार करायला पाहिजे की लोकांना का निवडून द्यायचं. अशा लोकांना आम्ही असं समजतो की ज्या पक्षाने मला ही संधी दिलेली आहे, का त्या पक्षावरची निष्ठा सोडावी. हे काही बिझनेस नाही आहे किंवा हा काय पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे, किंवा इकडे काही कॉर्पोरेट हे नाही आहे की बाबा तुम्हाला पॅकेज दिलं जाते. इकडे तुम्हाला ह्या पक्षात तुम्हाला जी संधी मिळते त्याच्यातनं तुम्हाला लोकांची सेवा करायची आहे. आणि लोकांची सेवा करायची असेल तर पहिली तुमची पक्षाप्रती निष्ठा असेल तर तुमची लोकांप्रती निष्ठा राहील ना. शेवटी लोकांप्रती पण निष्ठा असेल तरच तुम्ही समाजसेवा करू शकता. जर तुमची पक्षाप्रती निष्ठा नसेल तर तुमची लोकांच्या प्रती कशी निष्ठा असू शकते? आणि म्हणून लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की असे जे दल बदलू जे असतात किंवा असे जे आयराम गैराम जे आहेत, अशा लोकांना किती स्थान द्यायचं. पण निवडणुकांमध्ये तर अगदी जन्म कर्म हे सगळंच निघतंय. जन्माने मुंबईकर आहात, इतकी वर्ष मुंबईत राहिलात, म्हातारे झालात, मुंबईसाठी काय केलं असा सवाल विचारला जातो सत्ताधाऱ्यांकडून. तर फडणवीसांना जेव्हा जन्म आणि कर्मावरून आरोप प्रत्यारोप ठाकरेंच्या सेनेनं केला,
त्यावेळी फडणवीसांनी उत्तर दिलं, कर्म महत्वाचं जन्मापेक्षा. नाही, मी तर दोन्ही गोष्टींना मानतो, कर्म देखील आणि जन्म देखील. माझा जन्म मुंबईत झालाय, माझी जन्मभूमी पण मुंबई आहे, माझी कर्मभूमी पण मुंबई आहे. माझं मुंबईवरती प्रेम का असू नये? त्यांनी तर असंही म्हटलंय की ठाकरे मुंबईचे नाही. माझं मुंबईवर का प्रेम असू नये? तसं मी पण मुंबईचा नाही, मी सिंधुदुर्गातला आहे, माझे वंशज सिंधुदुर्गातले आहेत. पण जिथे मी जन्मलो, जिथे मी मोठा झालो, ज्या शहराने मला दिलं, ज्या शहराने मला मोठं केलं, त्याच्यावर माझं प्रेम असू नये? फडणवीस नागपूरचे आहेत, त्यांची कर्मभूमी नागपूरची आहे. ते आज महाराष्ट्राचे जरी किती मोठे नेते झाले तरी त्यांचं पहिलं प्रेम नागपूरच असायला पाहिजे. का असायला पाहिजे? ती त्यांची जन्मभूमी पण आहे, त्यांची कर्मभूमी पण आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकास करायलाच पाहिजे, महाराष्ट्रावर त्यांचं प्रेम असायलाच पाहिजे. पण जिथे आपण जन्मलो, जिथे जी जन्मभूमी आहे, जी कर्मभूमी आहे, त्याच्यावर प्रेम असायला काय वाईट आहे? आम्ही जर मुंबईच्या बाबतीत एवढं पोटतिडकीने बोलतो, कारण आमची जन्मभूमी आहे, आमची कर्मभूमी आहे. मुंबईबद्दल आम्हाला प्रेम नसणार तर कोणाला असणार? आणि म्हणून आम्ही तळमळीने बोलतो. मुंबईवरती प्रेम आहे म्हणजे दुसऱ्या कोणाचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे. राजकारणात, ज्या राजकारणात ते महाराष्ट्राचं राजकारण करताना पूर्ण महाराष्ट्रावर प्रेम असणार, परंतु स्वतःच्या आईवरती पहिलं प्रेम असायला पाहिजे, तर दुसऱ्याच्या आईवरती प्रेम करू शकतो. अगदी. स्वतःच्या आईला लाथ मारून दुसऱ्याच्या आईची सेवा करणं हा कुठला धर्म सांगत नाही. पहिली स्वतःच्या आईची सेवा करावी लागते. आणि म्हणून मुंबईच्या बाबतीत आम्ही पोटतिडकीने बोलतो. त्याची कारणही आहेत. मुंबई महानगरपालिका आम्हाला काय जास्त प्रिय वाटते? कारण आमची जन्मभूमी आहे, आम्ही ते राहिलोय, आम्ही ते वाढलोय, इथेच जे काय आमचं झालं ते इथेच झालंय. त्यामुळे आम्हाला ह्या मुंबईवरती प्रेम असणं हे साहजिक आहे. पण तुम्ही तर फूट पाडण्यासाठी एकत्र आलाय असाही आरोप आहे. हिंदूंमध्ये फूट पाडण्याकरता ठाकरे बंधूंची युती झाली. मला सांगा, मराठी हिंदू नाही आहेत? मराठी कोण आहेत? हिंदू नाही आहेत का? मराठी हिंदूच आहेत. ह्यांना कटेंगे तो बटेंगे. मला सांगा, मुद्द्यावर बोला ना. मुंबई महानगरपालिकेवर बोला, मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोला. मग माझा प्रश्न असा आहे, या भ्रष्टाचारात तुमची किती पार्टनरशिप आहे? माझं साधं म्हणणं असं आहे की तुम्ही मुद्दे सोडून बोलताय. लोकांना मुद्दे हवेत. मुंबईसाठी काय करणार ते बोला. मुंबईसाठी तुमची काय विजन आहे ती बोला. तुम्हाला मुंबईत देखील, म्हणजे देशाच्या निवडणुकीत जो मुद्दा तुम्ही चालवता, तोच तुम्ही मुद्दा मुंबईतल्या गल्लीबोळात पण चालवताय. कारण तुम्हाला त्याच्यावर जास्त विश्वास आहे, विकासावर जास्त विश्वास नाही. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी एक चर्चा होतीये, मराठी अस्मिता वर्सेस विकास. या मुद्द्यावर आता ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे. विकास हवा असेल तर त्याला विजन हवं असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं. नुसतं एकत्र येऊन मराठी अस्मिता, मुंबई, मराठी विकास, मराठीचा मुद्दा, हे मुद्दे पुरेसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मी आजही परत सांगतो, आम्ही फक्त मराठी अस्मितेवरती बोलत नाही. मराठी अस्मिता आणि मुंबईचा विकास हे दोन्ही आमचे विषय आहेत. 25 वर्ष आम्हाला मुंबईच्या जनतेने परत परत सेवा करायची संधी दिली. ती मुंबईचं काहीतरी आम्ही काम केलं असेल म्हणून दिली. शिवसेना आणि मनसे असेल आता बरोबर, का मराठी अस्मितेचा विषय आम्ही घेऊ नये? अख्ख्या देशाची रचना, या देशामध्ये प्रादेशिक भाषावार रचना झालेली आहे. महाराष्ट्रात राहणारे मराठी, गुजरातमध्ये राहणारे गुजराती, बंगालमध्ये राहणारे बंगाली, आसाममध्ये राहणारे आसामी. बंगालचा मुख्यमंत्री, बंगालचा महापौर जरा मराठी करून दाखवा, आसामचा महापौर जरा मराठी होऊन दाखवा, गुजरातचा महापौर मराठी करून दाखवा. का? राज ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं ना, गुजरातमध्ये तर मराठीशाही होती. हो, बडोदाचं घराणं. मग का तुम्ही त्या राज्यांमध्ये
त्या त्या राज्याची अस्मिता चालते. फक्त महाराष्ट्रातच मुंबईतच अस्मिता चालत नाही. म्हणजे तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे प्रत्येक राज्याची एक अस्मिता आहे. हम्म. भाषावर प्रांतरचनेने हा देश विभागला गेलाय ना, मग त्या भाषेचा मान सन्मान त्या राज्यात असू नये. हम्म. पण त्याचबरोबर शिवसेनेकडे बघताना लोक केवळ भाषावर प्रांतरचना म्हणून मराठी म्हणून बघत नाही, पण गैर मराठी लोक देखील शिवसेनेला का मुंबईत प्राधान्य देतात? कारण सुरक्षा. आजही मुंबईमधल्या लेकीवाळी रात्री 12, 1, 2 वाजताही सुरक्षित घरी जात आहेत. हम्म. त्याच्यासाठी शिवसेनेचा दरारा हा एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण लोकांमध्ये विश्वास आहे की आम्ही शिवसेनेकडे गेलो तर आमचं काम होऊ शकतं. बरोबर. शिवसेनेचा कार्यकर्ता नाक्यावरती उभा राहून कधीही माझ्यासाठी गटर तुंबला असेल, हॉस्पिटलला जायचं असेल, पोलीस स्टेशनला जायचं असेल तर माझ्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे तिसरा मुद्दा जो अवेलेबिलिटी आहे, हम्म. हा अवेलेबिलिटीचा मुद्दा आहे. माझ्यासाठी उपलब्ध आहे माणूस. हम्म. समाजकारणामध्ये हा माणूस फार महत्वाचा आहे मुद्दा, की तुम्ही अवेलेबल असायला पाहिजे. बरोबर. यांची सगळ्यांची दुकानं फक्त निवडणुकीत उघडतात. शिवसेनेची शाखा 365 दिवस चालू असते हम्म. आणि शिवसेनेची शाखा प्रत्येक नाक्यावरती बांधलेली आहे. बाकी कुठल्या पक्षाचं असं कार्यालय आहे हो की जिकडे लोक जाऊ शकतात, आपलं दुःख मांडू शकतात? अशी कुठली जागा आहे का? त्यामुळे ह्या 3 गोष्टींमुळे लोकांचा शिवसेनेवर विश्वास आहे आणि ह्या 3 गोष्टींमुळे लोक शिवसेनेला जोडली गेली आहेत. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे शिवसेनेकरता, कारण उद्या ठाकरे बंधूंची तब्बल 20 वर्षानंतर एकत्रपणे शिवतीर्थावर सभा होतीये. त्यामुळे उद्याच्या दिवशी मात्र सगळ्यांचंच लक्ष त्या सभेवर असणार आहे. काल जी नाशिकमध्ये सभा झाली त्या नाशिकमधल्या सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी विकासाचं विजन मांडलेलं होतं. उद्या आपल्याला शिवतीर्थावर काय दिसेल? नाही, मला असं वाटतं की दोन्ही ठाकरे बंधू जसं दोन्ही विषय आहेत. एक महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय, हम्म. या 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. ते उद्या एकत्र येतात. हम्म. 100% ते विकासावर बोलणारच, मुंबईच्या विजनबद्दल बोलणारच. मुंबईच्या लोकांचं प्रेम आहे. मुंबईला काय हवंय हे आम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. त्यामुळे आणि एक गोष्ट आहे की आम्ही आतापर्यंत जे जे वचननामे दिलेले आहेत ते आम्ही पूर्ण देखील केलेले आहेत हम्म. आणि हे आम्ही छाती ठोकपणे सांगतोय. म्हणून आमची टॅगलाईन पण तुम्ही बघाल, करून दाखवलं, पुन्हा करून दाखवलं. अशा प्रकारे आम्ही दाखवतोय. असं नाही की नुसतं बोलतोय. हम्म. सत्ता दिली, 5 वर्षात जी वचनं दिली ती वचनं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती करून दाखवलेली आहेत. त्यामुळे उद्या एक विकासाचा अजेंडा तर मांडतीलच, त्याबरोबर लोकांच्या मनात काय चाललंय त्याला देखील फुंकर घालतील आणि महाराष्ट्राची अस्मिता हा तर विषय आहेच ना. विकासाचा तर मुद्दा अजेंडावर असताना मग धारावी पुनर्विकासाला विरोध का केला जातो? धारावी पुनर्विकासाला विरोध एवढ्यासाठी केला जातोय की ज्या पद्धतीने धारावी अडाणीच्या घशात घातली जाते, तुम्ही जर त्याचे पूर्ण नीट सगळी धारावी पुनर्विकासाची जर पूर्ण माहिती घेतली तर लोकांना बेघर करणार आहेत. लोकांना उचलून कुठे फेकणार याची गॅरंटी नाही. हम्म. आमचं म्हणणं एकच आहे, धारावीच्या लोकांना धारावीतच जागा द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. हम्म. पण केवळ धारावी समजा 500-700 एकरची असेल तर त्याच्या बदल्यामध्ये 1600 एकरचे प्लॉट फुकट ऑलरेडी अडाणीला देऊन टाकलेत. हम्म. म्हणजे पूर्ण धारावी तुम्ही मोकळी करणार, धारावी सगळी कॉर्पोरेट करून टाकणार हम्म. आणि लोकांना बेचिराग करून टाकणार. कोणाला माहुलला पाठवणार, कोणाला अजून ते देखील नक्की नाही. जे 5 प्लॉट यांना मिळालेले आहेत त्या 5 प्लॉट ह्यांच्यासाठीच राहतील की नाही अजूनही शंका आहे लोकांच्या मनात. त्यांनी सांगावं की धारावीच्या लोकांना आम्ही धारावीतच पुनर्वसत करू, त्यांना एवढे स्क्वेअर फीटची घरं देऊ. हम्म. धारावीच्या कसाला कोण अडवते? आम्हाला फक्त धारावीचा विकास हवाच आहे.
धारावीमध्ये वेगवेगळी कल्चर आहेत, धारावीमध्ये छोटे छोटे इंडस्ट्रीज आहेत. या इंडस्ट्रीजची ते काय काळजी घेणार याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे. लोकांचे रोजगार आहेत त्याच्यावरती, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा कुठला विचार न करता केवळ सरकारकडनं, आणि तो सुद्धा धारावीमध्ये नंतर जो TDR होणार तो ह्या मुंबईमध्ये कोणालाही TDR हवा असेल तर तो अडाणीकडनंच घ्यायचा. म्हणजे चारही बाजूने अडाणीवरती खैरात आणि लोकांना उद्ध्वस्त. का विरोध करू नये? तसं तर आता वाढवण बंदराच्या तिथे होणाऱ्या एअरपोर्टला सुद्धा विरोध आहे. कालच राज बघा, ठाकरेंनी तसा उल्लेख केला. विरोध जेव्हा उद्ध्वस्त करून लोकांना एखादी डेव्हलपमेंट होते ना, तर तिला विरोध होणारच. लोकांना विश्वासात घ्या, लोकांचं पुनर्वसन करा. विकास तर झालाच पाहिजे, पण त्याचं योग्य पुनर्वसन पण झालं पाहिजे ना. विकासाच्या नावाखाली लोक उद्ध्वस्त होणार असतील, जर लोकच राहणार नाहीत तर विकास कोणासाठी होणार? लोक तर राहिली पाहिजेत. अगदी विकास, मला एखादा चांगला रस्ता बनवायला माणसं तर राहिली पाहिजेत, तर तो रस्त्याचा उपयोग आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, थेट विचारतंय, गतिशील विकास जी सत्ताधाऱ्यांची टॅगलाईन आहे, गतिशील लोकांना उद्ध्वस्त करून हा विकास होतोय? आमचं म्हणणं असं आहे, विकास झाला पाहिजे, गतिशील देखील असला पाहिजे, तो भ्रष्टाचार मुक्त देखील असला पाहिजे, आणि त्याचबरोबर लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. लोकांना उद्ध्वस्त करून कुठलाही विकास होऊन चालणार नाही. ज्या पद्धतीने हे लोक विकास करतायत त्याच्यात आज तुम्ही बघताय मुंबईची एअर क्वालिटी आज ज्या पद्धतीने खराब झालेली आहे, उद्या मुंबईच्या लोकांना किती विकार झडणार आहेत त्याच्या बाबतीत कोण काय बोलतच नाहीये. आज मुंबईच्या लोकांना श्वसनाचा एवढा, अगोदरच अगदी. मुंबई इतनी प्रदूषित आहे, आता कदाचित दिल्लीपेक्षा जास्त खराब होते की काही या मार्गावर आपण आहोत. मग अशा वेळेला विकासाच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीचे रस्ते खणून अर्धवट सोडलेले आहेत, ज्या पद्धतीची बांधकामं चालू आहेत, त्या बांधकामाचे कुठलेही नियम पाळले जात नाहीयेत, भ्रष्टाचार बोकाळलाय, मग याला विरोध करायचा नाही? त्यामुळे विकास करताना लोकांची काळजी ही देखील तितकीच महत्वाची आहे. आज तुम्ही जी कामं काढलेली आहेत, आज मला इथून तुम्ही संध्याकाळी इथून अंधेरीपर्यंत जायला किमान 2.5 तास लागतात. किती वर्ष हे आम्ही सहन करायचं? हे किती वर्ष सहन करायचं? आज एखादा पेशंट अडकला तर तो हॉस्पिटलपर्यंत संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या वेळेत पोचू शकत नाही. याला जबाबदार कोण? मुंबईतली ट्रॅफिकची समस्या इतकी वाढलेली आहे की तुम्हाला अर्ध्या तासाच्या अंतराला तुम्हाला किमान घरातनं 2 तास अगोदर निघावं लागतं. म्हणजे तुमचे लाईफचे जे अवर्स आहेत, गोल्डन अवर्स, हे मारले जात आहेत. पण या सगळ्या गोष्टी आत्ता घडत गेल्या. 25 वर्ष सत्ता BMCची तुमच्या हातात होती, जसं तुम्ही म्हणता, तेव्हा भाजप ही युतीमध्ये होती. तेव्हा असा कधी विचार केला गेला नाही का की मुंबई करता एखादा DP प्लॅन असा? आजही आमचं म्हणणं असं आहे ना की आम्ही ज्या काही सूचना, मला सांगा, हे अगोदर का नाही झालं? एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे हा अगोदर का खराब नव्हता झाला इतक्या वर्षात? आत्ताच का खराब होतोय? पुनर्विकासाची कामं खूप जोरात सुरू आहेत. सुरू आहे. पुनर्विकास करताना जी काही काळजी घ्यायची आहे ती घेतली जात नाहीये का? त्यावेळेला आमच्या वेळेला काही कामं होत नव्हती अशातला काही भाग नाहीये. कामं होत होती ना, परंतु केवळ ऑफिसमध्ये बसून फक्त पाकिटं मिळाल्यावरती NOC दिल्या जात नव्हत्या. आजही आमचं म्हणणं असं आहे, विकास व्हायला पाहिजे, पण विकास करताना का 25 वर्षात आम्ही काहीच केलं नसेल? लोक काय मुंबईची मूर्ख आहेत की 25 वर्ष परत परत सत्ता दिली? काहीतरी केलं असेल ना. 25 वर्ष सत्ता सलग दिली, काहीच केल्याशिवाय दिली. त्यामुळे 25 वर्षात आम्ही केलं काम, त्याला काहीतरी आम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन आयोजन करून केलं, म्हणून हे प्रश्न आले नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता ह्या निवडणुकांमध्ये हे आरोप प्रत्यारोप करणार, बदनामी करणार, साम दाम दंड भेद जे काही शक्य आहे ते करणार, निवडणुका जिंकणार. ह्यांना फक्त निवडणूक जिंकण्याचा भस्म्या रोग झालाय.
हम्म. बस, बाकी यांना काही नाही, निवडणूक जिंकायची बस. सगळं सत्ता केंद्र आपल्या हाताखाली असली पाहिजे, हा एकच त्यांचा ध्यास आहे. माणसं जरत नाही तर मरत, त्यांचा ध्यास एकच आहे की निवडणूक जिंकणं. त्यासाठी ते बघा ना, आता एमआयएमची युती केली त्यांनी हो, अकोटमध्ये. अकोटमध्ये. हे आम्हाला हिंदुत्वाचे धडे शिकवत आहेत. तिकडे एमआयएमची युती केली. काल काँग्रेसचे उमेदवार सगळे घेतले अंबरनाथमध्ये, हो, आणि पण आम्ही नितेश काँग्रेस, शिंदेच्या शिवसेनेने ती तो डाव नंतर जो काही डाव उधळला हे नंतरची गोष्ट आहे. हम्म. पण युती तर केली. आम्ही काँग्रेसची हात मिळवणी केली म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. हम्म. मग यांनी कोणाचे विचार धरले? अंबरनाथमध्ये काँग्रेस तुम्हाला चालते, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो तर चालत नाही. हम्म. एमआयएमची तुमची युती चालते. भागवत साहेबांना हा पक्ष मानतो की नाही मला माहित नाही. मग भागवत साहेब म्हणतात मुस्लिमांशी आमचं काही वैर नाहीये. यांचे हजारोने व्हिडिओ मार्केटमध्ये फिरतायत की हे मुस्लिम मतांसाठी कसं लांगून चलन करतात. म्हणजे ह्यानी केलं तर सगळं चांगलं आहे, आम्ही केलं तर ते वाईट आहे, असं नाही ना चालत राजकारणात. त्यामुळे हे आता निवडणुकीपर्यंत 5 दिवस का असंच चालणार, सत्तावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करणार. मला वाटतं मुंबईची जनता हे काय मान्य करेल असं मला वाटत नाही. काय वाटतं तुम्हाला, किती लीड ठाकरे बंधूंना किती लीड मिळेल या मी निवडणुकीत? कधीच लीड बीड मोजत नाही, आकडा मी आकडा पण सांगत नाही, मी आकड्यातला माणूस नाही. मला एवढं माहिती आहे, शिवसेना मनसेचा महापौर मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरती बसेल तो मराठी असेल, थेट तुम्ही आणि सांगणार त्याला जो काही आकडा लागतो तो आम्हाला मिळेल. आता तो आकडा काय आहे तो तुम्ही शोधायचा. थेट तुम्ही वक्तव्यच केलेलं आहे की या ठिकाणी महापौर हा ठाकरे बंधूंचाच बसणार आणि तो मराठीच असणार, जे खरं तर विधान केलं जात आहे. तुम्हाला वाटतं काही ठिकाणी नाराजीचा फटका बसू शकतो? नाराजीचा फटका प्रत्येक निवडणुकीत बसतो. ही काही निवडणूक त्याच्यासाठी वेगळी आहे असं काही मला वाटत नाही. उमेदवार एकालाच देता येते, त्यामुळे 4-4 कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात असे असतात की ज्यांना असं वाटतं की आपण कॅपेबल आहोत. हम्म. नाराज होणं साहजिक आहे. बसेल पण इतका नाही बसणार. मला असं वाटतं की लोक सुज्ञ असतात, हम्म. लोक ठरवतात काय करायचं ते. 16 तारखेला अगदी शेवटचाच प्रश्न, 16 तारखेला जेव्हा या सगळ्याविषयी तुम्ही म्हणताय की मुंबई महानगरपालिकेवर महापौर ठाकरे बंधूंचाच बसेल, तो मराठीच असेल, यावेळी मात्र या क्षणी हे पुढचे 5 दिवस हे फार महत्वाचे आहेत. 13 तारखेपर्यंत प्रचाराची अक्षरशः रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत. काय सांगाल तुम्ही, 16 तारीख ही ठाकरेंच्या शिवसेनेकरता मनसेकरता तो दिवस कसा असेल? 16 तारीख ही विजयाची असेल आणि ती बाळासाहेबांना आनंद देणारी असेल. कारण बाळासाहेबांचं नाव पुसण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांना दिलं गेलेलं ते उत्तर असेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. परबसाहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून आभार. 16 तारीख ही विजयाची असेल आणि ती बाळासाहेब ठाकरेंना आनंद देणारी असेल. इतकंच नाही तर महानगरपालिकेवर महापौर आमचाच बसेल आणि तोही मराठीच बसेल असा विश्वास या ठिकाणी अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे. तुर्तास या नोटवर इथंच थांबतोय, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.